नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, जीवाचं भांडं आता फुटलेलं आहे. त्याने आजीचा हार गहाण ठेवल्यामुळे म्हणजे विकून टाकल्यामुळे आता जीवा खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि विक्रमने त्याच्यावर आता रागाचा बॉम्बस्फोट फुटलेला आहे आणि विक्रम आता प्रचंड भयंकर पाऊल उचलणार आहे. इकडे आपले काव्य आणि पार्थ हळूहळू जवळ येत आहेत. तर कसे तर त्याला पाहूया. तर मित्रांनो, देशमुखांची सासू आणि दोन्ही सुना इतक्या आनंदी आहेत कारण आजीचा वाढदिवस असल्यामुळे त्या आनंदी होऊन बासुंदी बनवत आहेत. परंतु त्यांच्या आनंदात विरजण टाकण्यासाठी आपली वसुआत्या बसलेली आहे ना, तर वसुआत्याने अशी काही जबरदस्त फिल्डिंग लावलेली आहे की आता त्यांचा आनंद एका क्षणात दुःखामध्ये बदलणार आहे. तो कसा? तर मित्रांनो, आता इकडे मात्र काव्यावर भलती जबाबदारी दिलेली आहे आजीच्या साडीची घडी घालण्याची. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, आधीच्या काळात 10 वार साड्या असायच्या, 9 वार 10 वार. तर 10 वार 9 वार म्हटल्यावर त्या साड्या खूप मोठ्या असतात ना, कारण त्यामुळे त्या बिचाऱ्या काव्याला साडीची घडीच घालता येईना. त्यामुळे आता ती पार्थला मदतीसाठी बोलत आहे आणि पार्थ आता इतका आनंदी होत आहे तिला मदत करण्यासाठी, कारण पार्थला हे माहितीच नसतं की ती आजीची साडी आहे. पण काव्य त्याला आठवण करून देते की ही तुमच्या आजीची साडी आहे आणि त्यामुळे आता पार्थला खूप आनंद होतो. त्याला असं वाटतं की चला, आजीने आपल्याला एकत्र येण्यासाठी काहीतरी आशीर्वाद दिलाय. असं म्हणतात नाही का की जी मोठी माणसं असतात, पूर्वज असतात आपली, म्हणजे बुजुर्ग लोक असतात, ती काहीतरी आशीर्वाद आपल्याला सोडून जातात पाठीमागे. तर ही साडी जणू काय आपल्यासाठी आशीर्वाद आहे. आपलं नातं नवीन होण्यासाठी, जुळून येण्यासाठी, आपल्या नात्याची घडी बसण्यासाठी जणू काय आजीने ही साडी आपल्याला घडी करायला दिलेली आहे असं पार्थला वाटत आहे. आणि दोघे जण इतके आनंदी होऊन नुसतं साडीची घडी घालत आहे. मित्रांनो, कोणत्या कारणाने का होईना पण ते दोघे जण एकत्र येत आहेत आणि त्यांच्यातला दुरावा कमी होऊन ते आता एकमेकांच्या अगदी जवळ येत आहेत. आणि त्यात गमत म्हणजे अशी की पार्थ तिला साडीची घडी घालण्यासाठी एक कोपरा मागत आहे आणि ती वेडी काव्या हातात देते. बापरे, म्हणजे काव्या सुद्धा पार्थला इतकी हरवून गेलेली आहे की काय सांगू मित्रांनो. ती सुद्धा हळूहळू पार्थच्या प्रेमात गुंतायला लागलेली आहे. तर मित्रांनो, आता इतके आनंदी आहे दोघे मस्त, आणि इतके त्यांच्या चेहऱ्यावर इतका गोड आनंद आहे, इतकं मस्त पैकी ते साडीची घडी घालत आहे आणि त्या एकमेकांमध्ये इतके हरवले की साडीची घडी सुद्धा घालून झाली. आणि पार्थ खुश होऊन तिला म्हणत आहे की या साडीमुळे का होईना पण आपण दोघं एकमेकांच्या जवळ आले. आणि पार्थ इतका कॉमेडी आहे ना, खरंच पार्थ, बापरे किती कॉमेडी करतो हा पार्थ. आणि बापरे, यांचं सुद्धा असंच आहे, तुझं माझं जमे ना तुझ्या वाचून कर. 2 सेकंद भांडतात की 2 सेकंद आणि पुन्हा एकत्र येतात. भांडी यांची काही संपत नाही. तर इकडे आता मात्र सगळी काही तयारी झालेली आहे आणि आजीचा आता वाढदिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. मस्तपैकी सगळं काही टेबलवर सगळं काही साहित्य सजवलेलं आहे. आजीचा फोटो, आजीच्या सगळ्या जुन्या गोष्टी, सगळं काही ठेवलेलं आहे. पण एकच गोष्टीची कमी, ती म्हणजे हार. आणि आता जीवाला सगळे फोर्स करत आहेत की जीवा, तो आजीचा जो काही आपला पिढीचा हार आहे तो घेऊन ये खाली, आपल्याला त्याची पूजा करायची आहे. पण आता जीवा कसा हार आणणार? तेवढा विक्रम आलेला आहे आणि विक्रमने असा काय बॉम्बस्फोट फोडलेला आहे की काय सांगू मित्रांनो. कारण आता विक्रम जीवाला इतकं काही बोलत आहे. बिचारी नंदिनीची अवस्था फार बेकार झालेली आहे. कारण नंदिनीला समजूनच नाही राहिलं की हे चाललंय काय. जीवांकडे तर आईच्या म्हणजे आजीच्या सगळ्या गोष्टी जीवा इतकं काळजीने त्या जपून ठेवतात, त्यांची इतकी काळजी घेतात. आणि विक्रम काका म्हणजे असे का बोलत आहेत, तर ती आता विक्रम काकांना विचारत आहे की तुम्ही असं का बोलताय जीवाला. तर आता तो बोलतो की अगं, तुझा लाडका नवरा आहे ना, आपल्या आजीचा पिढीचा हार विकून आलाय, आशीर्वादांची त्याने बोली लावली, विकून आलाय, तो आशीर्वाद विकून आलाय. बापरे, म्हणजे आजीचे आशीर्वाद विकून आलाय. खतरनाक. आता जीवाचं भांडं फुटलेलं आहे, सगळं काही सत्य बाहेर आलेलं आहे. आता जीवालाही समजत नाहीये की आता त्याने नक्की काय करावं. आणि विक्रम तर इतका भडकलेला आहे आणि जीवाने सांगून टाकलेला आहे की त्याने भास्कर काकांसोबत चुकीची डील केली, म्हणजे चुकीच्या माणसासोबत डील केल्यामुळे नंदिनीचा आनंद निवास जाणार होता आणि ते वाचण्यासाठी मी हे सगळं केलं. मात्र भास्कर काका इतके चिडलेले आहेत, बापरे, आता जीवाला मारायला धावलेले आहेत आणि आता जीवावर ते प्रहार करणार आहेत. पण मात्र पार्थ वगैरे त्यांना अडवत आहेत. तर इकडे आता काय करणार जीवा? आता नंदिनी कसं सावरणार जीवाला या सगळ्यातून? नंदिनी जीवाची साथ देणार का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.